नमस्कार. आज आपण बघणार आहोत अगदी बाजारात मिळते तशी मँगो आईस्क्रीम. खूप झटपट होणारी आणि खूप कमी साहित्यात अशी छान आईस्क्रीम, जशी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशीच आईस्क्रीम आपण आज बघूया. चला आज रेसिपीला सुरुवात करूया. इकडे पॅन गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये पाऊण लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आणि दूध छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. लो फ्लेमवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. याला वरती साई येईपर्यंत आपण आता हे गरम करून घेऊया. आणि थोडंसं गरम आता झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आता 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर कमी करू शकता. आणि पूर्ण साखर आपण आता विरघळून घेऊया. दुधामध्ये असं मिक्स करायचं आहे म्हणजे लवकर विरघळेल. आता साखर पूर्ण आपली विरघळून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि लो फ्लेमवरच आपण ही प्रोसेस करून घेऊया. अजून 5 मिनिटे आपण हे उकळून घेऊया. तोपर्यंत इकडे थंड दूध घेतलेलं आहे मी वाटीमध्ये, अर्धी वाटी. आणि त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया 2 चम्मच. याने घट्टसरपणा येतो आईस्क्रीमला, खूप छान अशी होते टेस्टला. आता पूर्ण यामधल्या गुठळ्या आपण फोडून घेऊया. छान अशी मिक्स करूया दुधामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. दूधसुद्धा छान असं उकळलं गेलेलं आहे. मस्त असं घट्टसर झालेलं आहे थोडंसं. आणि यामध्ये आपण कस्टर्ड पावडर जी काढून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून देऊया. पुन्हा एकदा आता मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला ती, म्हणजे बुडायला बसले असेल तर ती निघेल. आणि थोडी थोडी टाकायची आहे दुधामध्ये आणि एका हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे गुठळी होत नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप टेस्टी अशी आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तुम्ही पाहू शकता कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे किती छान असे घट्टसर आपलं हे दूध झालेलं आहे. खूप वेळ आटवत बसायची गरज लागत नाही आपल्याला. तुम्ही पाहू शकता एकसुद्धा गुठळी राहिली नाही यामध्ये. आणि अजून आपल्याला हे 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे हे पावडर टाकल्यानंतर यामध्ये. आणि अजून घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया साईडला. थंड होते छान तोपर्यंत आपण आंबा घेतलेला आहे एक पिकलेला, त्याची सालं आपण वरची काढून घेऊया. स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे. आता सर्व सालं काढून घ्यायची आहे आपल्याला आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहे. पिकलेला आंबा आहे, गोड आहे मस्त. साला आता काढून झालेली आहे. आता याची आपण तुकडे करून घेऊया. छान तुकडे करायचे आहे. आणि आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपण बारीक वाटून घेणार आहोत. खूप टेस्टी अशी आईस्क्रीम लागते मंडळी. तुम्ही बाहेरची आईस्क्रीमसुद्धा विसरून जाल अशी भन्नाट लागणारी आईस्क्रीम बनवणार आहोत आपण. आता हे तुकडे घेतलेले आहे मँगोचे, आंब्याचे तुकडे. ज्युसरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता हे आंब्याचे तुकडे काढून घेऊया. आणि थोडेसे मिक्सरला आधी फिरून घेऊया. असेच आपण जेवढे बारीक होतील तेवढे. दूधसुद्धा आपलं छान थंड झालेलं आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे अजून. आता आपण मिक्सरला काढलेले आंब्याचे तुकडे त्यामध्ये आपण हे दूध टाकून देऊया. आणि छान असं मिक्स करूया. दोन्ही मिक्सरला लावून घेऊया म्हणजे एकजीव होईल दोन्हीसुद्धा. आता मिक्सरला बारीक करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. असा एक कंटेनर घेतला आहे, त्यामध्ये आपण सर्व हे साहित्य मिक्स केलेलं टाकून देऊया. आणि झाकण लावून रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया फ्रीजरला. रात्रभर लागते याला, 24 तास लागतात. मी सकाळी केलेली आहे आणि रात्री म्हणजे 24 तास होतात. सकाळी तुम्हाला दाखवते. आता रात्रभर आपण ठेवून देऊया. आणि सकाळी आता आपण बघूया आईस्क्रीम सेट झाली आहे का आपली ते. आता उघडून बघूया. बघू शकता तुम्ही किती छान अशी आईस्क्रीम आपली सेट झालेली आहे. आता थोडीशी आपण वाटीमध्ये काढून घेऊया. खूप छान आणि भन्नाट लागते मंडळी. तुम्हीसुद्धा या प्रकारे आईस्क्रीम करून बघा. बाहेरची आईस्क्रीम खायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम करू शकता. शिवाय जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, कमी साहित्यात तयार होते. खूप सुंदर अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी विकत मिळते तशीच. तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छान छान मस्त स्वीट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.